आलं आणि आज त्याला खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळाचा संपूर्ण शपथविधी होऊन त्याला अंतिम स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। 2-3 दिवसात मुख्यमंत्री महोदय सगळ्यांच्या खातेवाटप त्या ठिकाणी करतील आणि कामाला सगळे गतीनं लागलेला चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल। आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे पात्र राहून कशा प्रकारे या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करता येईल हाच प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठली काही अडचण येईल असं आम्हाला तरी काही वाटत नाही। विरोधक जरी संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे प्रश्न तिथं चर्चेला आले तर त्याच्याबद्दल व्यवस्थितपणे महाराष्ट्राच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील तशा पद्धतीनं त्याची उत्तरं तिथं दिली जातील। प्रश्नोत्तराचा तास नसला तरी वेगवेगळी आयुध वापरून विरोधकांना विरोधी पक्षातल्या सन्माननीय सदस्यांना वेगवेगळे प्रश्न विचारता येतात हे आपल्याला देखील पत्रकार मित्रांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं आम्ही कदापि आम्हाला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत आहे म्हणून कसंही रेटून आपलं सभागृह चालवायचं असं कदापि आमच्याकडनं होणार नाही। ती भूमिका मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलेली आहे आणि आमचंही सगळ्यांचं त्या भूमिकेशी समर्थन आहे। एक ह्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे की नेहमी विरोधकांना थोडा रिस्पेक्ट ठेवून काम करायचं असतं। विरोधकांनी पण त्या पद्धतीनं प्रश्न मांडायचे असतात, प्रश्न विचारायचे असतात, साधक बाधक चर्चा करायची असते। बिलाच्या संदर्भामध्ये देखील ते बिल जर पास झालं तर राज्याला त्याचा कितपत बेनिफिट मिळणार आहे, जनतेला किती त्याचा फायदा होणार आहे, या सगळ्या गोष्टीची शहानिशा ही दोन्हीकडनं त्या ठिकाणी केली जाईल। आम्ही कधी त्यांना कुठेतरी ते अतिशय कमी संख्येने म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं अशा प्रकारची बाब ही आम्हा महायुतीच्या सरकारकडनं अजिबात होणार नाही। ही ग्वाही देखील या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्यालाही ती देतो आणि आपल्या मार्फत राज्यातल्या पण जनतेला देतो आणि जे विरोधी पक्षाचे सन्माननीय सदस्य आहेत त्यांनाही या निमित्ताने देतो। अधिक न बोलता मी इथंच थांबतो। धन्यवाद। हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित सर्व पत्रकारांचं स्वागत। आज मंत्रिमंडळ विस्तार झाला, सर्व मंत्र्यांचंही स्वागत, त्यांनाही शुभेच्छा। गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही लोक मंडळाचं वाटप करत होतात पण आज आम्ही पाहत होतो कुणाला किती मंत्री, कुणाचे किती खाते कुणाचे कुणाला खाते वाटपही होईल मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली। आणि खरं म्हणजे अतिशय मोठं मॅन्डेट आणि हे अधिवेशन आपलं नागपूरमध्ये होतंय। नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं मी अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो। खरं म्हणजे सगळ्यात कमी वयाचे असताना तुम्ही महापौर झाले ना, 27व्या वर्षी महापौर झाले आणि 44व्या वर्षी मुख्यमंत्री झाले आणि ते आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यांचं मी अभिनंदन करतो। पुन्हा येईन म्हणाले, काही लोकांनी त्यांची टिंगल केली पण ते पुन्हा आले आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन नागपूरमध्ये करतो, यापूर्वी केलेलं आहे, पुन्हा अभिनंदन। खरं म्हणजे आमच्या महायुतीची एक नवीन इनिंग सुरू झालेली आहे। प्लेयर तेच आहेत, विरोधी पक्ष तोच आहे, मॅच नवीन आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही गेले 2.5 वर्ष टीम म्हणून काम केलं। मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं, माझ्यासोबत देवेंद्रजी,
अजितदादा, देवेंद्रजींना 5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव गेल्या 2.5 वर्षामध्ये कामी आला आणि आम्ही सुरुवातीला दोघांनी कारभार सुरू केला. अजितदादा नंतर आले आणि आम्ही टीम म्हणून काम केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्यालाही माहित आहे, मी सभागृहात देखील म्हणालो की जसं ते पुन्हा येईन म्हणाले तसं मी त्यावेळेस म्हणालो होतो की आम्ही दोघं मिळून 200 आमदार निवडून आणणार आणि नंतर तर पुढचे 232 आलेत आपले 37. मग ते अजितदादा आल्यामुळे आपलं बोनस. आणि म्हणून आम्ही जे म्हणालो ते जनतेने देखील आमच्यावर विश्वास टाकला आणि लँडस्लाईड मॅन्डेट आम्हाला मिळालं. त्यामुळे आमची आता जबाबदारी वाढलेली आहे. जनतेच्या प्रती आम्ही उत्तरदायित्व आहोत आणि खरं म्हणजे विदर्भामध्ये हे अधिवेशन होतंय आणि विदर्भाला देखील आम्ही 2.5 वर्षामध्ये न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आणि आमचं मिशन एकच आहे की मिशन समृद्ध महाराष्ट्र. संपूर्ण गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडीने जी थांबवलेली विकास कामं ती आम्ही त्याला गती दिली, जी देवेंद्रजींच्या काळामध्ये सुरू झाली परंतु नंतर ते प्रकल्प बंद पडले. ते फार म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे, जनतेच्या हिताचे प्रकल्प होते परंतु आम्ही त्याला चालना दिली. त्याची काही उद्घाटने आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झाली आणि एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना याची सांगड आम्ही घातली. आणि मला अभिमान आणि आनंद आहे की आमच्या टीमचा की लोकांनी देखील आमच्या कामाची पोचपावती दिली आणि तुम्हाला सगळ्यांचे अंदाज फोल ठरले. अनपेक्षित असा विजय, दैदिप्यमान असा विजय आम्हाला मिळालेला आहे. आणि जसं मला देवेंद्रजींनी खंबीर पाठिंबा दिला, ते उपमुख्यमंत्री होते आणि मला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाठिंबा दिला, नंतर अजितदादांनी दिला, तसाच हा एकनाथ शिंदे देखील देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. कारण तुम्ही रोज काहीतरी सांगता, नाराज आहे काय. आता नाराज आणि खुशी आनंद कसा काय व्यक्त करायचा त्याचं एक डेफिनेशन पण तुम्ही सांगायला पाहिजे. आणि म्हणून आमच्या टीममध्ये आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करणार आहोत आणि आम्ही तिघं आणि आमचं मंत्रिमंडळ जे आहे हे राज्यातल्या जनतेला आम्ही, आमची जबाबदारी आहे त्यांच्या प्रती, आम्ही अनसरेबल आहोत त्यांना. आणि म्हणून चांगलं सरकार या ठिकाणी, लोकाभिमुख सरकार आणि जे गतिमानतेने आम्ही निर्णय घेतले तसेच गतिमानतेने निर्णय यापुढे आम्ही घेऊ. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक लोकाभिमुख सरकार, एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणत होतो. सर्वसामान्यांचं सरकार कसं असतं हेही आम्ही दाखवून दिलं आणि लोकांसाठी आम्ही अनेक निर्णय घेतले. 2.5 वर्षामध्ये आमच्या कामांचा स्ट्राईक रेट महायुतीचा देशात नंबर 1 होता आणि म्हणून आमच्या 2.5 वर्षातल्या ऐतिहासिक कामाला जनतेने स्वीकारलं आणि विरोधकांना जनतेने नाकारलं. ही देखील वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून निवडणुकीमध्ये देखील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली. अगदी विरोधी, मला काही टीका करायची नाहीये, परंतु विरोधकांना देखील विरोधी पक्षनेत्या एवढं संख्याबळ देखील मिळवता आलं नाही. ही देखील वस्तुस्थिती आहे. कारण आपल्याला माहित आहे की लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी मंत्रिमंडळ तयार करून टाकलं होतं. मंत्री कुणाला, मुख्यमंत्री कोण, काय सगळं. परंतु जनतेने दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या मागे जनता उभी राहिली. आणि आज 2.5 वर्षामध्ये जे काम केलं त्याची फलश्रुती, त्याचा परिपाक आज आपण पाहतोय. आणि चहापानासाठी अजितदादा मगाशी म्हणाले विरोधी पक्षाची परंपरा आहे बहिष्कार घालण्याची. आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं, आम्हाला वाटलं येतील, परंतु जनतेनेच विरोधी पक्षावर बहिष्कार घातला आणि त्यामुळे एवढी लँडस्लाईड विक्ट्री मिळाली.
आणि म्हणून खरं तर आज त्याच्यावर जास्ती काय मी बोलत नाही, परंतु सुदृढ लोकशाहीचं जे काही आपण संकेत म्हणतो, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष जरी ते संख्याबळाने कमी असले तरी सुद्धा विरोधी पक्ष म्हणून आम्ही तिघही आणि आमचं महायुती सरकार कुठेही त्यांना कमी लेखणार नाही. त्यांनी आम्हाला 2.5 वर्षामध्ये हलक्यात घेतलं आणि आरोपावर आरोप आरोपावर आरोप आरोपावर आरोप 2.5 वर्ष केले. परंतु आम्ही त्यांनी आरोप केले, आम्ही काम केलं, काम एके काम केलं आणि म्हणून आरोपाला उत्तर आम्ही कामाने दिलं आणि म्हणून त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं म्हणून त्यांची ही गत झाली. त्यांना आम्ही काय हलक्यात घेणार नाही. आम्ही त्यांचा मान सन्मान नक्की ठेवू. आता त्यांनी सकारात्मक राजकारण केलं पाहिजे. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि जिथं सरकार किंवा कुठं चुकत असेल तर विरोधी पक्षाने नक्की बोलावं. परंतु या ठिकाणी विरोधाला केवळ विरोध न करता सरकारच्या चांगल्या कामामध्ये अधिवेशनामध्ये आपण भाग घेतला पाहिजे सगळ्यांनी. सारखं ते काय त्याला म्हणतो सभात्याग करून लोकांना न्याय देता येणार नाही. आणि म्हणून आम्ही एवढंच सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री देखील म्हणाले 2047 मध्ये भारत स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करेल, तेव्हा विकसित भारत कसा असला पाहिजे यासाठी त्यांनी 11 संकल्प कालच जाहीर केलेत. आणि आपल्याला माहित आहे की आम्ही आपलं महायुतीचं सरकार आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं. डबल इंजिनचं सरकार म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून आमचाही देखील अजेंडा आहे याला प्रगत राज्य करायचं. मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राज्य अधिक गतिमान होईल आणि पुढे या राज्यातल्या जनतेला न्याय मिळेल. आणि मी हेही सांगतो की काही मगाशी त्यांनी पत्र दिलेलं आहे ईव्हीएमच्या बद्दल, त्या ठिकाणी काही धानाच्या बद्दल. आता आपण मला वाटतं गेल्या वर्षी आपण 15,000 रुपये दिले ना, 20,000 रुपये दिले. पहिले 15 दिले, नंतर 20 दिले आपण. म्हणजे धानाला बोनस देखील आपण आपल्या काळात जास्ती दिला. विदर्भामध्ये देखील आपण अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री स्वतः इकडचे असल्यामुळे अनेक निर्णय आपण पाण्याचे घेतले, सिंचनाचे घेतले, वैनगंगा, नळगंगा, गोसेखुर्द, ते पर्यटनाचा जो आपलं बॅकवॉटर आहे त्याच्यावर आपण हे केलं. सुरजागडमध्ये आपण प्रकल्प सुरू केले मोठ्या प्रमाणावर. त्याच्यात मी डिटेलमध्ये जात नाही, परंतु आम्हाला अभिमान आहे की आम्ही जे काम केलं विदर्भासाठी, फक्त विदर्भामध्ये खरं म्हणजे औपचारिकता म्हणून अधिवेशन नाहीये, तर विदर्भामध्ये आल्यानंतर या नागपूरमध्ये जे अधिवेशन आहे त्याची फलश्रुती झाली पाहिजे. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये देखील आम्ही अनेक निर्णय घेतले या विदर्भासाठी, याचा देखील आनंद आणि समाधान आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आमच्या महायुतीच्या काळामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देवेंद्रजींनी स्वतः त्याचा पाठपुरावा देखील केला आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी तो देखील निर्णय घेतला. त्यामुळे अशी अनेक कामं आहेत, किती निर्णय घेतले आपण की ते सांगायला या ठिकाणी वेळ पुरणार नाही. गेल्या 2.5 वर्षात आम्ही 86 कॅबिनेट बैठका घेतल्या, 850 निर्णय घेतले. सर्व निर्णय लोकहिताचे, जनहिताचे निर्णय आम्ही घेतले आणि आम्ही तिघांनी मिळून जे जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी घेतले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. आणि म्हणून यापुढे देखील एक टीम म्हणून आम्ही काम करतोय. नक्कीच पुढचा जो काही कालावधी आहे हा सर्वसामान्य जनतेसाठी, या राज्याच्या विकासासाठी, या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार देखील आमच्या पाठीशी उभा आहे. आणि म्हणून याचा फायदा जनतेला होईल, महाराष्ट्राला होईल. आणि जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं $5 ट्रिलियन जे हे आपलं स्वप्न आहे, त्याच्यामध्ये आमचं जे $1 ट्रिलियन जे स्वप्न आहे, जो गोल आहे, तो मला वाटतं आम्ही अचीव करू. त्याच्यापेक्षा जास्ती पुढे जाऊन अचीव करू. एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो. आणि ईव्हीएमच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगेन की जेव्हा लोकसभेमध्ये ईव्हीएम त्यांना 31 जागा मिळाल्या त्यावेळेस त्यांना
बॅलेट पेपर आठवला नाही, त्यांना जिथं जिथं जेव्हा जेव्हा ज्या राज्यामध्ये कर्नाटकमध्ये असेल, तेलंगणामध्ये असेल, अगदी आता झालेली झारखंडमध्ये असेल, इकडे जेव्हा जेव्हा त्यांना विजय मिळाला तिकडे त्यांनी ईव्हीएम चांगला आहे आणि बॅलेट पेपरचा काय उल्लेख केला नाही, बॅलेटनी निवडणुका घ्या म्हणून. जेव्हा हरतात तेव्हा ते ईव्हीएम वर त्याचा खापर फोडतात, जेव्हा हरतात तेव्हा इलेक्शन कमिशनवर खापर फोडतात, आणि जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो तेव्हा अगदी हायकोर्ट असू दे, सुप्रीम कोर्ट असू दे, त्यांच्यावर देखील खापर फोडतात. त्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हार जी आहे आम्ही लोकसभेमध्ये दिलदारपणाने आम्ही स्वीकारली, आणि आम्ही कुठं त्रुटी आहेत त्या शोधल्या, आणि ज्या धडाक्याने आम्ही काम केलं त्यामुळे विधानसभेमध्ये परिवर्तन घडलं. त्यामुळे विरोधकांना देखील माझी विनंती आहे की जनतेचं जे मॅन्डेट आहे, जनतेने दिलेलं मॅन्डेट, त्याचा अपमान करू नका आणि वस्तुस्थितीला सामोरं जा. एवढंच माझं या प्रसंगी सांगणं आहे. आणि आम्ही पुढे जे करू ते या राज्याच्या भल्यासाठी करू, राज्याच्या विकासासाठी करू, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे बदल घडले पाहिजे, चांगले दिवस आले पाहिजे, त्याच्यासाठी करू. आणि आम्ही जे जे काही शब्द दिलेले आहेत हे शब्द आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करू, कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि त्यामुळेच लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. मुख्यमंत्री महोदय. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. आणि हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे, त्यामुळे निश्चितपणे या अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला ऊब मिळेल आणि ऊर्जा मिळेल अशा प्रकारचा कारभार करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू. राज्य मंत्रिमंडळाचा आजच विस्तार आम्ही केलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही आज आमच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये 6 राज्यमंत्री आहेत. आजपासनं आमचा गतिशील कारभार आम्ही सुरू केलेला आहे. अर्थातच तुमचा पुढचा प्रश्न जो असणार आहे त्याचं उत्तर दादांनी आणि शिंदे साहेबांनी दिलंय की खाते वाटप कधी, तर येत्या 2 दिवसात खाते वाटप देखील आम्ही पूर्ण करू. जवळपास सगळी क्लॅरिटी आमची झालेली आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्याला कल्पना आहे की राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा, पुरवणी मागण्यांवरची चर्चा, सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरची चर्चा आणि त्याचसोबत जवळपास 20 बिलं या अधिवेशनामध्ये येणार आहेत. कारण मागच्या काळात निवडणुकीपूर्वी जे काही अध्यादेश निघाले होते ते बिलांमध्ये कन्व्हर्ट होणार आहेत आणि म्हणून चांगलं कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षाने एक पत्र दिलं, मागच्याच अधिवेशनातलं पत्र फक्त एक ईव्हीएमचा पॅरेग्राफ ऍड करून त्यांनी दिलं आणि म्हणून आपण मगाशी बघितलं असेल की बोलताना ते हिवाळी अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन म्हणाले, कारण पत्र ते जुनच होतं. पण मला असं वाटतं की जे काही मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत पत्रामध्ये, त्याची उत्तरं वारंवार आम्ही दिलेली आहेत आणि ते जेवढे वेळा उपस्थित करतील तेवढे वेळा त्या प्रश्नांची उत्तरं ही निश्चितपणे आम्ही देऊ. महाराष्ट्रामध्ये
एक गतिशील सरकार आणायचं आमचा प्रयत्न आहे. आणि जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, ईव्हीएमच्या संदर्भात आता एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न ते करतायत. त्याचंही उत्तर चर्चेच्या दरम्यान आम्ही देऊ. पण मला त्यांना सांगायचं आहे की या ईव्हीएमचा अर्थ असा आहे, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरता मतदान केलेलं आहे आणि म्हणून आमचं सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे. पण त्या ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र. आणि आम्ही तो महाराष्ट्र घडवण्याकरता या ठिकाणी पुढच्या काळामध्ये कारभार हा निश्चितपणे या ठिकाणी करू. काही उल्लेख त्यांनी केलेले आहेत, ज्याचं उत्तर आता शिंदे साहेबांनी दिलं. खरं म्हणजे मी आकडेवारी सभागृहात सांगेन, पण आपल्याला सांगतो की सोयाबीनच्या खरेदीमध्ये यावर्षी आपण गेल्या 15 वर्षाचे रेकॉर्ड तोडले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी चाललेली आहे. आणि मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसाकरता भावांतर योजना आपण राबवून हमी भावापेक्षा जो काही मार्केट रेट कमी होता त्याचे पैसे दिले, ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोचले देखील. दुधाचा विषय असेल, त्याला 5 रुपये 7 रुपये अशा प्रकारे मदत करण्याचं काम आपण केलं. आणि एकूणच शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहिलो. धानाच्या शेतकऱ्याला हेक्टरी 20,000 रुपये मदत आपण त्या ठिकाणी केली. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणारं अशा प्रकारचं आपलं सरकार आहे. काही घटनांचा उल्लेख देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे. परभणीची जी घटना आहे, त्या घटनेमध्ये एका मनोरुग्णाने ज्या प्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला, त्या मनोरुग्णाला अटक देखील करण्यात आली. दुर्दैवाने त्याच्यानंतर एक उद्रेक देखील झाला. मला या निमित्ताने ही विनंती करायची आहे की अशा प्रकारे एखाद्या मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीनं उद्रेक करणं हे योग्य नाहीये. ते बाबासाहेबांना देखील कधीच मंजूर झालं नसतं. मात्र जी घटना घडली ती घडून चुकली आहे. मी एवढंच सांगतो, हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारं सरकार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तसूभरही संविधानापेक्षा वेगळं काम हे सरकार करणार नाही. आम्ही सगळ्यांनी ज्या संविधानाची शपथ घेतली आहे त्या शपथेप्रमाणेच हे सरकार काम करेल, संविधानाचा गौरव करेल, हा विश्वास या निमित्ताने मी देतो. बीड जिल्ह्यातली जी काही घटना आहे, अतिशय निघृण अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे, त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे, काहींना सस्पेंड केलाय, काहींना घरी पाठवलाय. 3 आरोपी सापडले आहेत, 4 आरोपी अजून आपण शोधतो आहोत. लवकरच ते सापडतील. केस सीआयडीला दिली आहे. स्पेशल SIT कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी कोणीही असो, कोणीही कुठल्याच आरोपीला या ठिकाणी सोडलं जाणार नाही. अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये गांभीर्यानेच घेतल्या जातात आणि गांभीर्यानेच घेतल्या जातील. त्यामुळे SITच्या माध्यमातून सगळे धागेदोरे शोधून काढण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करू. खरं म्हणजे 3-4 विषय विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत. त्या विषयांवर सविस्तर उत्तर हे सभागृहामध्ये आम्ही निश्चितपणे देऊ.
मी आज एवढंच सांगतो की ज्याचा उल्लेख आमच्या दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे, आमची सगळ्या प्रकारच्या चर्चेची तयारी आहे. विरोधी पक्षाने चर्चा करावी, कुठेही त्यांचा आवाज आम्ही दाबणार नाही, कुठेही आम्ही चर्चेपासून मागे हटणार नाही. फक्त अपेक्षा एवढीच आहे की लोकसभेप्रमाणे चर्चा न करता पळ काढायचा आणि मीडियासमोर केवळ बोलायचं, हे मात्र योग्य आहे असं मला वाटत नाही. उलट हे लोकशाही विरोधी आहे. सभागृहात बोलून मीडियात कव्हर झालं तर ती खरी लोकशाही आहे, पण सभागृहात बोलायचंच नाही आणि मीडियासमोर जाऊन बोलायचं, अशा प्रकारची लोकशाही ते जर चालवणार असतील तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं योग्य प्रकारे आम्ही देऊ, हा विश्वास मी विरोधकांना देखील या ठिकाणी देतो. आणि महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला आणि विशेषतः विदर्भात हे अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील जो जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू, एवढाच विश्वास या निमित्ताने मी देतो. आणि विरोधकांना आवाहन करतो की त्यांनी चांगल्या प्रकारची चर्चा सभागृहामध्ये करावी. त्या संदर्भात सगळी कारवाई केलेली आहे. आम्ही पोलिसांना हे सांगितलेलं आहे की आकस बुद्धीने कारवाई करू नका, कोम्बिंग ऑपरेशन वगैरे करू नका, पण जे लोक कॅमेऱ्यामध्ये लाठ्या काठ्या घेऊन तोडफोड करताना दिसतायत, दगडं मारताना दिसतायत, त्यांच्यावर मात्र कडक कारवाई झाली पाहिजे, हे मी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही जो मूळ प्रश्न विचारला, मला असं वाटतं की मला टार्गेट करण्याच्या संदर्भातला जो विषय आहे त्याचं उत्तर या निवडणुकीने दिलेलं आहे. खरं म्हणजे अनेक लोक त्यांची क्षमता असते, मंत्री बनण्याची अपेक्षा असते, इच्छा असते, त्यामुळे जे काम करू शकतील, कॅपेबल आहेत, आणि कोण ज्यांना दिलं ते त्या क्षमतेचे आहेत, ज्यांना नाही दिलं ते त्या क्षमतेचे नाहीत, असं नाहीये. आणि म्हणून आम्ही एक पक्षाचा एक निर्णय घेतलाय, 2.5 वर्षाचं मंत्रीपद, जो काम करेल तो पुढे जाईल. आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे. त्यामुळे मला वाटतं अनेक लोकांना संधी देऊ शकतो. आणि खऱ्या अर्थाने माझी भूमिका स्पष्ट आहे की जे पद, जो विभाग ज्याला मिळेल त्याला पूर्ण न्याय दिला पाहिजे, आणि जो परफॉर्म करेल त्याला संधी मिळेल. आणि त्याच्यात आपण म्हणतो ना काय इंग्रजीमध्ये, परफॉर्म ऑर पेरिश, तर त्यामुळे जो परफॉर्म करेल तो पुढे जाईल. सीएम सर, माझा प्रश्न होता की विरोधी पक्षनेते पदाबाबत काय भूमिका आहे सरकारची? विरोधी पक्षनेते पदाबद्दल सरकारची भूमिका काहीच नसते. त्याचा निर्णय कायद्याने आणि नियमाने अध्यक्षांनी घ्यायचा असतो. अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आमची कुठली अडवणूक त्यात नसेल, आमचा कुठलाही दबाव त्यात नसेल. अध्यक्षांनी उचित निर्णय करावा, आम्ही त्याचा सन्मान करू. सीएम सर यही सवाल जो शिंदे सर अपने पार्टी में कर रहे हैं, 2.5 साल जो है मंत्री बना के रखने की, क्या बीजेपी भी इसी फॉर्मूले पे काम करेगी, ये आपसे जानना चाहेंगे? देखिए, उसमें से आधा तो हम करने वाले हैं. यानी क्या करने वाले हैं?
हम परफॉर्मेंस ऑडिट ये निश्चित रूप से हर मंत्री का करेंगे और परफॉर्मेंस ऑडिट में जहां ये ध्यान में आएगा कि मंत्री उचित काम नहीं कर रहे उस समय उस मंत्री का पुनर्विचार किया जाएगा। हा एक मिनिट जसं देवेंद्रजी म्हणाले तसं मी 2.5 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष त्यांनी काही करावं असं नाही, त्याचं पण परफॉर्मन्स ऑडिट त्याच्या कामाचं मूल्यमापन केलं जाईल। कामाचं मूल्यमापन मंत्र्यांचं होणार की तिन्ही म्हणजे सगळ्या मंत्र्यांचं होणार? तिघांनीही आम्ही आज आमच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळ्या मंत्र्यांना हे सांगितलेलं आहे की आपल्या सगळ्या मंत्र्यांच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट आम्ही करू। आणि दुसरा प्रश्न की दंगलखोरांवर आपण कारवाई करण्यासंदर्भात कायदा केलेला आहे, अनेक ठिकाणी या जाळपोळीच्या घटना घडत आहेत आणि सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस होतो आहे, तर त्यांच्याकडनं तो खर्च वसूल करणे किंवा सार्वजनिक मालमत्तेचं कायद्याने अशी कारवाई होणार का? निश्चित कायद्याप्रमाणे ती कारवाई केली जाईल। तुम्ही वाट बघा, या तिन्ही विषयांवर आम्ही योग्य कारवाई करू। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही चांगलीच आहे। आम्ही जे काही योजना आता केलेल्या आहेत त्या योजनाचा बोजा हा निश्चितपणे अर्थव्यवस्थेवर पडेल, त्याचं योग्य मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे। आपल्या मंत्रिमंडळात साधारण 40% चेहरे हे नवीन तरुण आहेत, त्याचवेळी काही जुने जाणते आणि एक्सपिरियन्स लोकांना आपण सुट्टी केलेली आहे, त्याच्यामुळे मागे काय खास धोरण आहे का? नाही, आमचा प्रयत्न असा आहे की हे मंत्रिमंडळ एक सर्व प्रकारचा चेहरा याच्यामध्ये दिसला पाहिजे। त्या दृष्टीने काही जुने जाणते नेते आहेत, काही तरुण आहेत, महिलांना देखील आम्ही चांगल्या प्रकारे संधी दिलेली आहे, विविध समाजांना आम्ही संधी दिलेली आहे। ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, आदिवासी समाज असेल, एससी समाज असेल, विविध समाजांना देखील आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे। सर्व समावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार करण्यात आले। वेगवेगळी कारणं त्याच्यामध्ये आहेत। अनेक वेळा काही मंत्र्यांना याकरता घेण्यात आलेलं नाही। मी भाजपचं सांगतो आमच्याकडे की पक्षाने त्यांना काही वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे बीजेपीमध्ये अनेक वेळा आम्ही जर कोणाला जबाबदारी पक्षात द्यायची असेल तर त्यांना मग मंत्रिमंडळात स्थान देत नाही। काही असं देखील असू शकतं की काही जे मंत्रिमंडळातून ड्रॉप झाले आहेत त्यातले काही परफॉर्मन्समुळे देखील ड्रॉप झालेले असू शकतात। मला असं वाटत नाही। आणि शेवटी गोपीचंद पडळकर हे आत्ताच विधानसभेमध्ये निवडून आले आहेत, त्याच्या आधी ते विधान परिषदेमध्ये होते। उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत, थोडे अग्रेसिव्ह आहेत। हे निश्चितपणे आहे की आम्ही त्यांना हे सांगितलं की बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे, हे त्यांना निश्चितपणे सांगितलं। पण तुम्हाला सांगतो, एक चांगलं भविष्य असलेला तो नेता आहे। विभागों को लेकर हमारी करीब करीब सहमति बन चुकी है और इसीलिए मैंने कहा कि हम अब उसका जो बाटअप है वो अगले 1-2-3 दिन में कर देंगे। पालक मंत्री के लिए अभी तक हम बैठे नहीं है क्योंकि वो चुनौती अभी हमारे सामने नहीं है। हम अधिवेशन के आखिरी दिन बैठेंगे और पालक मंत्री का भी निर्णय कर देंगे। आपण फडणवीस साहेब, आपण महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर द्यायची। फडणवीस साहेब, अडीच महिन्याचा पण असू शकतो। आपण लाडकी बहीण योजना राबवून सत्ता मिळाली आहे आपल्याला आणि या मंत्रिमंडळात केवळ 4च महिला आहेत, म्हणजे साधारण 10%च झाल्या आणि आपण महिलांची संख्या पुढच्या निवडणुकीत वाढवणार आहोत, तर ते त्या मागचं गणित काय? आणि दुसरं, एक जागा रिक्त आहे ती कोणासाठी? आता
पर्सेंटेजमध्ये सांगायचं तर मागच्यापेक्षा 300 पट जास्त घेतल्या आहेत आम्ही. कारण मागच्या आमच्या मंत्रिमंडळात एकच महिला होत्या. त्याच्यामुळे आमची प्रगतीच चाललेली आहे. अजून काही बहिणींना आम्हाला स्थान द्यायचं ते भविष्यात देऊच. आणि तसंही 2029 मध्ये आम्हालाच बहिणींना स्थान मागावं लागणार आहे. आणि एक जागा कोणासाठी? माझं विरोधी पक्षाला आव्हान आहे की नवीन निकष कुठले आहेत त्यांनी सांगावे. कुठले नवीन निकष आहेत ते त्यांनी सांगावे, एवढं माझं त्यांना खुलं आव्हान आहे. देवेंद्र भाऊ, सभागृहामध्ये तुम्ही अनेक वेळा सांगितलं होतं, उदाहरणार्थ औरंगजेबाच्या संदर्भामध्ये जी काय आंदोलनं झाली होती, घोषणा झाल्या होत्या, त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं याच्यामागे काही शोधून काढण्यात आलेलं नाही म्हणून ते सांगण्यात आलेलं नाही, किंवा शोधून काढलंय पण ते सांगायचं नाहीये. सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आलेल्याच आहेत. काय लपलेलं आहे? जे जे झालंय ते तुमच्या समोर आलेलं आहे. ते पुन्हा नव्या सांगण्याची आवश्यकता नाहीये. पण काही गोष्टी मात्र तुम्ही जे म्हणालात, विशेषतः अराजकतेच्या संदर्भातल्या, त्याचा खुलासा या अधिवेशनात मी करणार आहे. आता खरं म्हणजे हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. काय हिंदुत्व काय टी शर्ट आहे का तो बदलता येतो? अरे बाबा, त्यांनी हनुमान मंदिरात जाता हनुमान चालीसा वाचणाऱ्या त्या लोकांना जेलमध्ये टाकलं होतं. आता आम्ही त्यांना काय सांगत होतो? आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे विचार घेऊन सरकार स्थापन केलं, तेव्हा आम्ही काय सांगत होतो त्यांना? आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय झालं? साधूचं हत्याकांड झालं, पाकिस्तानचे झेंडे घेऊन बॉम्बस्फोट मधले आरोपी नाचत होते, प्रचार करत होते, तेव्हा कुठं गेलं होतं हिंदुत्व? आता महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना जागा दाखवली आणि ती जागा दाखवली आणि त्याच्यामुळे ते आता हिंदुत्वाचा पुकार करू लागले. सावरकरांचा महाविकास आघाडीच्या स्टेजवर सावरकरांच्या बद्दल कधी बोलले ते? आणि जो हौद से गई वो बूंद से नहीं आती है. सीएम सर वारंवार विरोधक तुमच्यावर आरोप करतायत की महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आहे. समन्वय नाहीये तिन्ही नेत्यांमध्ये आणि अधिवेशनामध्ये तिन्ही नेते एकमेकांच्या फायली बाहेर काढतील. तुम्हाला कोणी सांगितलंय? संजय राऊत. नाही, अरे बाबा, अच्छा, अरे बाप रे, विश्व काय आम्ही इथं तिघं बसलो. मला तुमची क्यू येते भाऊ. तुम्ही काय, तुम्ही संजय राऊतच्या म्हणण्यावर प्रश्न विचारता, एवढे सिनियर तुम्ही जर्नलिस्ट, तुमचीच क्यू येते मला. सीएम सर अरे सीएम सर, नाही, आमची इच्छा होती घटक पक्षांना सामावून घ्यायची. काही कारणाने सामावून घेऊ शकलेलो नाही, पण भविष्यात त्यांना सामावून घेऊ. सीएम सर, घटक पक्ष असतील त्यांना महामंडळ वगैरे काही देणार आहात का? लवकर नाराजांना आम्ही समजून सांगू, आमचेच आहेत, त्यांना नक्की समजून सांगू. एक जागा अजून रिकामी आहे ना, मंत्रिमंडळामध्ये अजून एक जागा रिकामी ठेवलेली आहे. सीएम साहब, करारानुसार विदर्भात अधिवेशन सुरू होत आहे उद्यापासून. विदर्भ वेगळा विदर्भासाठी काय आपण निर्णय घेणार आहे का? त्याचा अधिवेशनात निर्णय होत नाही. त्याचा निर्णय केंद्र सरकार घेतं. 2018 इथलं अधिवेशन घेऊ शकत नाही. 2018 मध्ये आपण मुख्यमंत्री होते. आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. आमच्याकडे भरपूर लोक निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे आमच्याकडनं तरी आता कुठलाही प्रयत्न नाही. एकनाथजी, प्रश्न असा आहे की आपण म्हटलं हिंदुत्व बदलता येत नाही, पण आता तुमच्या वेळेस घेतलेला हिंदुत्व नाही, टी शर्ट आहे का हिंदुत्व बदलायला, असं म्हणालो मी. आणि महत्वाचं म्हणजे हिंदुत्व तुम्ही कधी खूप बदलूच उत्तम शकत निर्णय नाही. घेतला होता, गोमाता ही राजमाता. पण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की
वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर गोमातेला मारलं तर, कारण गो कत्तल होते आहे, गोमाता कापली जाते आहे आणि वारंवार या घटना होत आहेत की ट्रक सुद्धा जाळले जात आहेत. तर मोठ्या मोठ्या घटना अजूनही होत आहेत. तर तो ठोस निर्णय होईल का आता? नाही, होणार ना ठोस निर्णय. त्याच्यावर कडक कारवाई करू. त्याच्यात कायद्यामध्ये आणखी आपण आणखी जे जे काही बंधनं आणता येतील ती आणू. सीएम सर, परभणीच्या घटनेमध्ये काही अर्बन नक्षल कनेक्शन पाहायला मिळत आहे का? अद्याप अशा प्रकारचं कनेक्शन दिसलेलं नाही. तथापि या घटनेची चौकशी चाललेली आहे. आता तर ते जेव्हा इलेक्शन कमिशन घोषित करेल तेव्हाच आपल्याला ते करता येईल. लास्ट मी मगाशीच सांगितलं की बीडच्या घटनेवर आम्ही SIT नेमतो आहोत आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात कुठली हयगय केली जाणार नाही. अतिशय कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. महाविकास आघाडीचे काही खासदार संपर्कात आहे? अजून पुष्कळ